वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी मोठी माहिती समोर येते। मृत्यूच्या दिवशीही वैष्णवीला मारहाण झाल्याचं समोर आलंय। वैष्णवीच्या अंगावर एकूण 29 जखमा आढळून आलेल्या आहेत। त्यापैकी 15 जखमा मृत्यूपूर्वी 24 तासात झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून आता समोर आलं आहे। पोलिसांनी याबाबत न्यायालयात माहिती दिली आहे। वैष्णवीचा पती, नणंद आणि सासूच्या पोलीस कोठडीत 28 जून पर्यंत वाढ करण्यात आली आहे। तर वैष्णवीच्या मुलाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबियांना पिस्तुलाचा धाक दाखवत धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला निलेश चव्हाण अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही। त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेत। अमोल, काय अधिकची माहिती? काल या वैष्णवीचे पती, सासू आणि नणंद आहे यांना पोलीस कोठडी संपली होती। त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं। त्यानंतर न्यायालयाने आता 2 दिवसांची पोलीस कोठडी ही आणखी वाढवलेली आहे। वैष्णवी हिच्या शरीरावर जवळपास 28 खुणा आढळून आल्याची माहिती न्यायालयामध्ये देण्यात आलेली आहे आणि त्यासाठी ज्या काही वस्तू वापरलेल्या आहेत त्या सुद्धा पोलिसांना जप्त करायच्या आहेत। त्यामुळे ही पोलीस कोठडी वाढवण्यात आलेली आहे। दुसरीकडे त्याच्या आधी त्याचे जे सासरे आणि दीर आहे यांना सुद्धा अटक करण्यात आलेली होती। त्या सगळ्यांची एकत्रित तपासणी आहे ती सुद्धा पोलिसांना करायची आहे। त्यामुळे ही पोलीस कोठडी वाढवून मागितली होती आणि त्यानंतर न्यायालयाने आता 2 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून दिलेली आहे आणि त्यामुळे आता एकत्रित आज या 5ही जणांची चौकशी आहे ते बावधन पोलिसांकडून केली जाणार आहे। पण दुसरीकडे याच प्रकरणामध्ये जो निलेश चव्हाण आहे तो अद्यापही फरार आहे। त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय। कसपटे कुटुंबाला पिस्तूल दाखवल्याचा आरोप त्याच्यावर आहे आणि त्याच्यावर अमोल, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।